मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, 3-4 प्रवासी जखमी. कंत्राटदार मिलन इन्फ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड. मुलुंडमधील दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत, तर जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार. संजय राऊतांकडून राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ पोस्ट. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे झाली, तुम्ही सांगताय की मी सांगू, राऊतांचा खोचक प्रश्न. छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यानं नवा वाद. तर हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं म्हणजे लांगुल चालन. सपकाळांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप. शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती. मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन, मात्र शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांप्रमाणेच होमग्राऊंडवर ऍक्टिव्ह. सुनेत्रा पवारांची आज बारामतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसोबत बैठक. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांची पवारांना विनंती. तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याइतकं महाविकास आघाडीकडे संख्याबळ, राऊतांची माहिती. विमान अपघाताचा अपेक्षित वेगाने तपास होत नाही, रोहित पवारांचा आरोप. डीजीसीएनं भेटीसाठी वेळ दिली नाही. अपघातासंदर्भातील शंकांचं केंद्र सरकारने निरसन करावं, रोहित पवारांची मागणी. भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात बंदूक. भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्यानं खळबळ. आमदार संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय. मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवळ अडचणीत. लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरिंगे अटकेत. साखर कारखान्याबाहेर आता शासकीय वजन काटे लागणार. ऊसाची काटेमारी टाळण्यासाठी सरकारची डिजिटल वजन काट्यांची उपाययोजना. कोकणातील कुणकेश्वर गणपतीपुळेसारखं तीर्थक्षेत्र जलवाहतुकीने जोडणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास रुरकी समितीचा विरोध असल्याची माहिती. धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका असल्याचा समितीचा इशारा. रशियाकडून व्हॉट्सअॅपवर बंदी. व्हॉट्सअॅपने कायद्याचं उल्लंघन केल्याचा रशियाचा आरोप. तर आता सरकारी पाळत असलेलं ॲप वापरावं लागणार, व्हॉट्सअॅपचं प्रत्युत्तर.